नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुपर डुपर आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि आता शिवानीचे भयानक कट कारस्थान समोर येऊन सावली ही कशी दुर्गावतार धारण करते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर आता बबलूला फोन करता क्षणी पटकन आता त्या ड्रायव्हरच्या लक्षात येऊन त्या ड्रायव्हरला संशय येऊन तो ड्रायव्हर आता पळतच त्याच्या कारमध्ये येऊन बसायला लागतो. पण त्याच वेळेस आता देवा तिथे आलेला असतो आणि पळणाऱ्या ड्रायव्हरला पाय आडवा घालून पटकन आता देवा त्याला धरतो. देवाला बघता क्षणी त्या ड्रायव्हरला धक्का बसतो. तर बबलू आणि सावली देखील तिथे आलेले असतात आणि लगेचच त्याच्याकडे बघत देवा त्याला म्हणतो की सगळ्यांपासून पळशील, पण या देवापासून आणि वरच्या देवापासून तू कुठेच जाऊ शकत नाही. यावरती तो ड्रायव्हर आता देवाला मारण्यासाठी हात उगारतो, पण देवा त्याचे दोन्ही हात धरतो आणि जोराने आता त्याच्या तोंडावरती देवा हा जोराने आता हात मारतो. तेव्हा आता त्या ड्रायव्हरला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता देवा त्या ड्रायव्हरला म्हणतो की चल आपण दिवाळी साजरी करूयात. आणि आता देवा त्या ड्रायव्हरला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. तर इकडे शिवानी सारंगला सांगत असते की सारंग, उद्या आपण लग्न करूयात आणि तुझ्या एका चुकीने तू फक्त तुझी कंपनी नाही तर तुझं हे घरसुद्धा तू धोक्यात आणलंय सारंग, तुला कळतंय का, अशी शिवानी सारंगला सांगत असते. आता शिवानी म्हणते की मॉम, मी तुम्हाला सांगते की मी तुम्हा सगळ्यांना घराच्या बाहेर एकाच मिनिटात हाकलून देऊ शकते, मला त्यासाठी 1 मिनिटंसुद्धा लागणार नाही. शिवानी म्हणते की पण मी असं करणार नाही, कारण मला तुझ्या गळ्यावरती कुऱ्हाड ठेवून असं करायचं नाही. आता सारंग काही बोलत नसतो. शिवानी म्हणते की ओके, आपण एक काम करूयात, उद्याचा ना उद्या मुहूर्त चांगला आहे, आज तू शांत डोक्याने विचार कर सारंग, मग उद्या आपण लग्न करूयात. तेव्हा सगळेजण शिवानीकडे बघतात. शिवानी म्हणते की मग कुणाला काही प्रॉब्लेमच असणार नाही, सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आऊट झालेले असतील. आणि त्यानंतर आता शिवानी म्हणते की मी येते, तू विचार कर बरं का सारंग. आणि शिवानी जाऊ लागते. पण तेवढ्याच दरवाजातून सावली आतमध्ये येऊन तिने शिवानीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि रागाने शिवानीचा हात धरत सावली आता शिवानीच्या जोरात कानाखाली मारते. आणि ते बघून ऐश्वर्या तर करून त्यांच्याकडे बघू लागते. रागाने सावली आता शिवानीला म्हणते की सारंग सरांशी लग्न करायचं काय तुला? सावली म्हणते माझं सौभाग्य एवढं कमकुवत असेल असं तुला वाटलंय का? सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणलं होतं शिवानी मॅडम, तू तर एक फक्त साधी स्त्री आहे, तुला काय वाटलं तू कोण आहे आणि स्वतःला कोण समजतेस ग तू? सावली म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही कंपनी हडपताल तसंच माझं सौभाग्यसुद्धा हडपताल असं तुम्हाला वाटलं का? आणि तुम्हाला नात्यांची किंमत कधीच कळणार नाही असे सावली शिवानीला सांगता सारंग हा सावली समोर येतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो सावली तू कुठे गेली होतीस? तर सावली म्हणते नंतर सांगते. आणि लगेच आता सावली म्हणते की सर, कोर्टात तुमच्यावरती ज्या गुंडांनी हल्ला केला होता ते गुंड नेच पाठवले होते. आणि ती ऐकताच सारंग, तिलोत्तमा, नील सगळेजण आता अवाक होऊन शिवानीकडे बघतात. आणि आता शिवानी घाबरतच म्हणते काय बोलतेस तू? अगं ही खोटं बोलते, तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका, काय पुरावा आहे तुझ्याकडे? अशी शिवानी सावलीला बोलताच आता दरवाजातून देवा त्या ड्रायव्हरला घेऊन येतो आणि म्हणतो की चल, खरं काय आणि खोटं काय हे आत्ता कळेल. शिवानी आता ड्रायव्हरला बघून चांगलीच घाबरते. आणि हसतच देवा म्हणतो की या देवासमोर सगळ्यांनी नीट बोललेलं बरं. तेव्हा आता देवा म्हणतो शिवानी याने तर सगळं कबूल केलं. सावली म्हणते की कोर्टाच्या कामात अडथळा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांवरती दबाव आणला यांनी, खुनाची योजना करणं आणि दुसऱ्याची संपत्ती बळकवणं हे सगळे गुन्हे यांच्यावर आहेत. आणि सावली म्हणते या सगळ्या गुन्ह्यांसाठी यांना अटक करा. आणि तेवढ्यात आता किरण तिथे येत म्हणते की हो यांना अटक करा, कारण यांनी स्वराच्या बॉयफ्रेंडला किडनॅप केलं होतं आणि यांनी स्वराला तो व्हिडिओ व्हायरल करायला सांगितला होता असे किरण आता सगळ्यांच्या समोर बोलताच आता शिवानीची बोबडी वळालेली असते. तेवढ्यात आता किरण म्हणते की यांनीच त्या सगळ्या लोकांना तुमच्या तोंडाला काळं फासण्यासाठी बोलावलं होतं. ते ऐकताच आता तिलोत्तमाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आणि ते ऐकताच आता रागाच्या रुद्रावताराने तिलोत्तमा ही शिवानी समोर येते. जोराने शिवानीचा हात धरत तिलोत्तमा सनकन शिवानीच्या कानाखाली मारते आणि म्हणते की लाज नाही वाटली का तुला? अगं मी तुला स्वतःची मुलगी मांडली होती, तुला कळतं का? आणि तू काय करून बसलीस? बोट करत आता तिलोत्तमा म्हणते जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतंय शिवानी, आणि तुझी या कुटुंबात राहायची लायकीच नाही आहे अशी तिलोत्तमा शिवानीला बोलून तिची लायकी काढते. सावली म्हणते की प्रत्येक वस्तूत
पैशाने मोजण्याची आणि त्याला पैशामध्ये तोलण्याची चूक करू नका शिवानी मॅडम, कारण आमच्या भावना तुम्हाला कधीच नाही कळणार. आणि लगेच आता शिवानी म्हणते की आता किरण, तुम्हाला डबल क्रॉस केलं ना, मी तुला सोडणार नाही. तर किरण म्हणते की एवढ्या वर्ष मी तुमची साथ दिली, पण यावेळी तर तुम्ही हद्दच केलीत. किरण म्हणते आता मला काही जरी झालं तरी चालेल, पण आता यापुढे मी कायम सत्याच्या बाजूने आहे. आणि शिवानी आता सावलीला म्हणते की फक्त तू एकदा बाहेर ये, मग तुझी अवस्था काय झालेली असेल याचा तू विचार कर. आणि तेवढ्यात देवा आता लेडीज कॉन्स्टेबलला बोलावून शिवानीला घेऊन जायला सांगतो. तर हिसका मारत लेडीज कॉन्स्टेबल शिवानीला घेऊन जाते. आणि शिवानीला घेऊन जाता तिकडे ऐश्वर्या विचार करते की नशीब या शिवानीने माझं नाव नाही घेतलं. आणि इकडे आता सारंग त्याच्या बेडरूममध्ये येतो. तर पाठीमागून सावली मोर पीस घेऊन सारंगच्या चेहऱ्यावर मोर पीस फिरवते. तर लगेच आता सारंग म्हणतो सावली म्हणते कसं ओळखलं. सारंग म्हणतो की माझ्या श्वासाची मला जेवढी जाणीव होत नाहीये ना, तेवढी जाणीव मला तुझी होती. आणि सारंग म्हणतो की तुझे आभार कसे मानावे ना, तेच काही कळत नाही सावली. या केस मधून तू माझी सुटका केलीस, आणि या सगळ्यांच्या पाठीमागे कोण होतं हे सुद्धा तू शोधून काढलंस सावली. सारंग म्हणतो की सावली मी आयुष्यभर तुझा ऋणी असेन. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की पण अजूनही मला तुमची काळजी वाटते, कारण ती खून करणारी व्यक्ती कोण आहे ते अजूनही कळालेलं नाहीये. आता सारंग म्हणतो की धाडसी माणूस संकटाच्या वेळी असा डगमगतो, पण तू साधी बोळी संकटाच्या वेळेस अशी खंबीरपणे पाठीमागे उभी राहते सावली. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो तू काहीही माग सावली, मी तुला देईल. सावली म्हणते की ऐका ना, माझ्या घरातलं कोणीही कोर्टात आलं नव्हतं, कारण त्यांनी तुमच्यासाठी नवस केला होता. जोपर्यंत तुम्ही सही सलामत सुटत नाही तोपर्यंत ते माझा चेहराही बघणार नाही असे त्यांनी सांगितलं होतं. सावली म्हणते की आता ते 4 धामाची यात्रा करायला जाणार आहेत आणि तिथून आल्यानंतर ते मला भेटतील. सावली म्हणते की ते आजच यात्रेला जाणार आहेत. तर सारंग म्हणतो त्यांची सगळी व्यवस्था मग आपण करू. आणि पटकन सावली आता सारंगला मिठी मारते. सारंग म्हणतो तुला काय हवंय ते सांगितलं नाहीस तू सावली. तर सावली म्हणते मला जे हवंय ते माझ्या समोरच आहे. तर सारंग खुश होतो. आणि इकडे आता किरण ही बाहेर येते. तर बबलूला किरण म्हणते की जाते मी आता. बबलू म्हणतो वरचेवर येत जा बरं का. पुन्हा किरण थपकत म्हणते येते मी. तर आता बबलू म्हणतो पुढे काय करायचं ठरवलंय, तुझी नोकरी गेली ना. तेव्हा आता शिवानी म्हणते हो खरंच माझी नोकरी गेली, पण मला ना शिवानी मॅडमची आयुष्यभर साथ देण्याचं वचन मी बाबांना दिलं होतं, पण ते मी मोडलंय. तर बबलू म्हणतो की एक काम कर ना, तू रूपम कॉस्मेटिकमध्ये नोकरी का नाही करत. किरण म्हणते की एवढं सगळं होऊन सारंग सर मला कामाला ठेवतील. तेव्हा आता बबलू म्हणतो की मी सारंगदादाला चांगलं ओळखतोय. अगं कोर्टातून तू सारंगदादाची बाजू घेऊन त्याला सोडवलंस. बबलू म्हणतो मी सांगतो तू टेन्शन नको घेऊस. बबलू किरणला म्हणतो पाडव्याला नक्की ये. पाडव्याला येऊन मी काय करू, कारण तो नवरा बायकोचा सण असतो असे किरण बोलते. किरण म्हणते की परवा भाऊबीज आहे, तेव्हा मी परवा येईन. तर बबलूचा चेहरा पडतो. इकडे आता तारा ही धावत ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की ऐश्वर्या मॅडम मला तुमचा फोन देता का, मला सोमला फोन करायचा आहे, माझ्या मोबाईलवरून लागत नाही. ऐश्वर्या म्हणते करू दे ना त्याला काम. ऐश्वर्या म्हणते करू दे त्याला काम, कारण तुझ्यासारख्या बायका नवऱ्याच्या पाठीमागे पळतात आणि मग त्यांचं काम तसंच राहतं. इकडे ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते बरं झालं त्या शिवानीने माझं नाव नाही घेतलं, आणि कोर्टात जर तिला 3rd डिग्री मिळाली तर तिने माझं नाव घेतलं तर मग आता संपलंच म्हणून. तर तारा ऐश्वर्याकडे बघते. तेव्हा तारा म्हणते मग असले उद्योग करायचीच कशाला. तारा म्हणते तरी मी तुम्हाला सांगत होते त्या टोकाला जाऊ नकोस. ऐश्वर्या म्हणते कधी सांगितलं तारा, काहीही बोलू नकोस. आता ऐश्वर्या म्हणते की फार बोलायला लागलीस तू. आली होती तेव्हा माझ्या मागे मागे यायची, मला टिप्स दे ऐश्वर्या मॅडम म्हणून, आणि आज माझ्या पुढे चाललीस. आता इकडे तारा निघून जाताच ऐश्वर्या विचार करते की जर शिवानीला माझं नाव सांगायचं असतं तर तिने त्याच वेळेस सांगितलं असतं, पण जेव्हा शिवानी जेलमधून बाहेर येईल तेव्हा तिला मदत करणारी मीच असेन, आणि ती मला कधी इग्नोर करणार नाही असे शिवानीच्या मनातले आता ऐश्वर्याने ओळखलेले असते. आणि इकडे आता दिवाळीच्या सणानिमित्त सावली, तारा, ऐश्वर्या सगळ्याजण नटलेल्या असतात आणि सगळा हॉल सजवून आता दिवाळीची तयारी करत असतात. तर तेवढ्याच चंद्रकांतराव तिथे येत म्हणतात की सावली अगं तुझ्या जावई बापूची प्रशंसा करायला तुझे घरचे येणार असतील. तर सावली म्हणते नाही ते तीर्थयात्रेला गेलीत. ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे, जाणारच ते तीर्थयात्रेला, कारण दिवाळीला गिफ्ट द्यावे लागतील आणि खूप सारी शॉपिंग करून तयारी करावी लागेल ना. आता इकडे ऐश्वर्या म्हणते की माझ्या पहिल्या दिवाळीसाठी माझ्या घरच्यांनी नील बरोबर काय काय दिलं होतं आणि नीलसाठी काय काय केलं होतं, इथे तर जावईच नाही आहे.
तेवढ्या तिलोत्तमा तिथे येत आता ऐश्वर्याचे बोलणे ऐकते. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. तिलोत्तमा म्हणते की जेव्हा आमचं पहिलं नवीनच नवीन लग्न होऊन पहिली दिवाळी आली होती तेव्हा माझ्या घरच्यांनी यांना काय दिलं होतं माहिती आहे का? कॉटनचा शर्ट पीस आणि पॅन्ट पीस, बाकी काहीच दिलं नव्हतं. आणि आता तिथे तिलोत्तमाकडे बघत आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की तिलोत्तमा आणि सावलीने एकाच रंगाची साडी घातलेली आहे. पटकन आता ऐश्वर्या सावलीसमोर येत म्हणते की तुला काय वाटलं, तू मॉमसारखी साडी नेसशील म्हणजे तू काय तिलोत्तमा मेंदळे होशील का? ते ऐकताच आता सावली उठून उभा राहते. आणि तेवढ्या तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि म्हणते की सावली, तू खूप छान दिसतेस, गुड चॉईस. तर सगळेजण अवाक होतात. आणि आता ऐश्वर्याला खूप राग येऊन ऐश्वर्या परत तिच्या जागेवर जाऊन बसते. आणि आता तिलोत्तमाने ऐश्वर्याला तिची जागा तर सावलीला तिची किंमत दाखवलेली असते आणि सावली खूप खुश होते. आणि त्यानंतर आता अमृताने गुरुजींना आणलेलं असतं आणि सावली ही दिवाळीच्या दिवशी अगदी नटून थटून तयार असते. तर तेवढ्यात आता सावली अमृताला म्हणते की अमृता वहिनी, हे सगळं काय आहे? तेव्हा आता अमृता म्हणते की जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत कुणाला सांगायचं नसतं. तर तिलोत्तमा म्हणते की कारण कुणाला जर सांगितलं तर त्यामुळे चांगल्या कामाला दृष्ट लागते. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की सावली, चांगली गोष्ट करताना कुणाला सांगू नये, त्यामुळे दृष्ट लागते. आणि त्यानंतर इकडे आता भैरवीने ताराला फोन केलेला असतो आणि भैरवी ताराला म्हणते की हे बघ, आता तिथे मी जे जे सांगन त्याला फक्त हो हो करायचं. भैरवी म्हणते की तारा, यामध्ये आता कुठलाच बावळटपणा करायचा नाही. आणि ते ऐकताच आता तारा म्हणते की हो कळलं. त्यानंतर आता भैरवी म्हणते की ही सावली ना जरा आजकाल जास्तच दीडशानी व्हायला लागली. भैरवी म्हणते की सावली, आता बघ मी तुझ्या सगळ्या मुसक्याना कशा असा आता गुंडाळून टाकते ते. तेव्हा आता भैरवीला अद्दल घडवत सावली आता तिलोत्तमाची कशी आवडती सून होती आणि तिलोत्तमा आता सारंग आणि सावलीचा कसा अभिषेक करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.